अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस, येणाऱ्या जीवनातले प्रत्येक दिवस स्वामींच्या आशीर्वादाने सुखाचे जावो आणि दिवसभराचा तुमचा दिवस हा चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर बघा, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे, बघा आता आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात। त्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। खूप साऱ्या अशा अडचणी असतात, मनात डोक्यात विचार असतात, हे करावं का हे करू नये। आपल्या दररोज आपल्या बघा मनात एक विचार असतात की आपण जे काही आपले प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात, तर त्या कोणाला विचारावं, ह्याला विचारावं का त्याला विचारावं। प्रत्येक व्यक्तींचे वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळे त्यांच्याकडून आपल्याला विचार ऐकण्यात येतात। तर असं इतर लोकांना विचारण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या स्वामी महाराजांना हे प्रश्न आपले कसे विचारायचे, ते कसे त्याच्यातून आपल्याला अचूक उत्तर देतील, त्याच्यातून कसा चांगला मार्ग आपल्याला स्वामी महाराज देतील, ते आज आपल्याला बघायचं आहे। बघा, कोणतीही आर्थिक अडचण असो, शैक्षणिक अडचण असो, किंवा कोणतेही आपण जर खूप मोठ्या संकटात अडकलो असो, त्यातून जर आपल्याला मार्ग दिसत नसेल, तर बघा बऱ्याच वेळेस जर आपल्याला काहीच आपलं डोकं चलत नसेल, मार्गच दिसत नसेल, काय करावं काय नाही हे जर समजत नसेल, कोणाकडून आपल्याला त्याचं उत्तर भेटत नसेल, खूप साऱ्या जीवनात अडचणी आहेत, नेमका मार्ग सापडत नसेल, तर अशा वेळी फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या शरण जावा, स्वामी महाराजांकडे जावा आणि स्वामी महाराजांना आपल्या मनातील प्रश्न आणि आपल्यात ज्या काही आपल्या मनात विचार चालू आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्यातून मार्ग फक्त आणि फक्त स्वामी महाराज काढतील। तर स्वामी आपले जे काही मनात अडचणी प्रश्न आहेत, स्वामी महाराज ऐकतात आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला स्वामी महाराज देतात। तर ते कसं उत्तर स्वामी महाराज आपल्याला देतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, आता काय होतं की आपण जे महत्त्वाचे, जर आपल्या जीवनात जे महत्त्वाचे आपण निर्णय घेत असतो, तर ते निर्णय बऱ्याच जणांना आपण विचारत असतो। तर काही लोक कसं असतात, चांगले निर्णय सांगतात, तर काही वाईट निर्णय सांगतात। तर काही जणांना आपण त्याच्यात अडचणीत असले तर त्यांना कोणाला आनंद होतो, कोणाला दुःख होतो। त्यामुळे आपण इतर लोकांना विचारण्यापेक्षा आपल्या स्वामी महाराजांना विचारा, जेणेकरून स्वामी महाराज आपल्याला अचूक उत्तर देतील आणि स्वामी महाराज त्या अडचणीतून आपल्याला लवकर बाहेर काढतील। तर बघा काय करायचं आहे, एक आपल्याला वहीचं पान घ्यायचं आहे। मी तुम्हाला सांगतो, आपल्याला एक वहीचं पान घ्यायचं आहे आणि ते कोरं पान एकदम असावं। बघा, अशा प्रकारच्या आपल्याला 2 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत। बघा, ह्या चिठ्ठ्या साईजला पण सारख्याच पाहिजे, चौकोन साईजनं सारख्या अशा 2 चिठ्ठ्या आपल्याला घ्यायच्या आहेत। तर ह्या चिठ्ठीवर आता जो काही आपण स्वामींना प्रश्न विचारणार आहोत, तर बघा समजा आपल्या घरगुती काही अडचणी असेल, जर आपलं कोणतं काम होत नसेल, जर काही जरी अडचणी असतील, तर समजा कोणाकडे आपले पैसे अडकले असतील, ती येण्याची जर आपण कसे येतील, येणार का नाही, भेटणार का नाही, हे जर विचारण्यात असाल, तर कोणतं जर आपल्या मनात काम असेल तर ते काम सक्सेस होणार का नाही, हे जर आपल्याला बघायचं असेल, विचारायचं असेल, तर ह्या चिठ्ठीतून तुम्ही हे करू शकता, स्वामी महाराजांना विचारू शकतात। तर बघा, आता जर आपल्याला समजा आता एखादं उदाहरण मी तुम्हाला देते। समजा आता कोणाला जरी विचारायचं असेल, तर बघा आता जर एखाद्या ताईला जर जॉबचं विचारायचं असेल कोणाला तरी, तर हा जॉब करू की नाही असा जर प्रश्न कोणाला विचारायचा असेल, तर 2 चिठ्ठ्यावर लिहायचा। तर हा एक, जर आता तुमचा प्रश्न आहे की स्वामी महाराज मी जॉब करू की नाही करू, तर एक जॉबचं तुम्ही कोणताही तुमच्या मनातील प्रश्न ह्याच्यात लिहू शकतात। तर बघा, आता तुम्हाला समजा एक मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर त्याच्यामध्ये एकीकडे लिहायचं जे काम आपल्याकडे स्वामी महाराजांकडे आपल्याला ज्याबद्दल विचारायचं आहे, तो प्रश्न लिहिण्याऐवजी स्वामी महाराजांना श्री स्वामी समर्थ असं चिठ्ठीमध्ये लिहायचं
आणि एका चिठ्ठीवर हो लिहायचं आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही लिहायचं. आणि ह्या चिठ्ठ्या अशा करून फोल्ड करायच्या, जेणेकरून दोन्ही चिठ्ठ्या अशा सारख्या याव्या. अशा दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत अशा. आणि त्याच्यात आपली श्री स्वामी समर्थ लिहायचं. आपण स्वामी महाराज आपल्या जी मनात इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आणि हो आणि नाही, एका चिठ्ठीत हो एका चिठ्ठीत नाही असं लिहायचं. आणि आज संध्याकाळी स्वामी महाराजांची दिवाबत्ती सर्व काही झालं की जप करायचा आणि स्वामी महाराजांच्या चरणामध्ये हे ठेवायचं आणि आपल्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगायची की असं असं स्वामी महाराज, माझ्या जीवनात ह्या अडचणी चालू आहेत, मला मार्ग सापडत नाही, तुम्ही ह्या संकटातून ह्या परिस्थितीतून मला एक मार्ग काढून द्या, मला योग्य तो निर्णय द्या, मी नेमकं काय करावं काय नाही हे निर्णय मला सांगा. असं म्हणून आपण त्या चिठ्ठीत जो काही प्रश्न स्वामी महाराजांना केलेला आहे, जो काही आपली अडचण सांगितलेली आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आणि त्यांच्या चरणावर त्या 2 चिठ्ठ्या ठेवायच्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींची पूजा पाठ झाला की जप झाला की आरती वगैरे सगळं झालं की आपल्या घरातील एखाद्या कोणत्या पण मुलाला ती चिठ्ठी उचलून आपल्याकडे हातात द्यायला लावायची. किंवा मुलं जर नसतील तर स्वतः आपण डोळे झाकून स्वामींच्या चरणावरची ती चिठ्ठी एक उचलायची. आणि बघा स्वामी महाराज जो काही चांगला निर्णय आहे तोच तुम्हाला निर्णय देतील. तर त्यात तुमचं जर भलं होत असेल तर हो असा होकार स्वामी महाराज देतील. आणि जर ती तुमच्यासाठी चांगली नसतील गोष्ट तर स्वामी महाराज नाही असं तुम्हाला त्यामध्ये सांगतील. तर बघा असं स्वामी महाराज हे खरंच सांगतील की फक्त स्वामी महाराजावर आपला विश्वास दृढ पाहिजे की स्वामी महाराज त्याचं उत्तर आपल्याला बरोबर देतील. तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ.